17 गुणग्राहकता. मरणासन्न अवस्थेत पडलेल्या आईने करुणामय आवाजात आपल्या पुत्राला सांगितले, मुला, तुझे वडील तुला अनाथ करून सोडून गेले होते. मी तुला शिक्षण देऊ शकले नाही, याचे मला फार दुःख आहे. आता माझा अंतिम समय आला आहे. तुला इतकेच सांगेन की हे पूर्ण विश्वच तुझ्यासाठी एक शाळा आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणता ना कोणता चांगला गुण असतो. ज्याच्याकडून जे शिकायला मिळेल ते तू शिक, ते तुझ्या उपयोगी पडेल. एवढे बोलून आईने कायमचे डोळे मिटले. आईने जे सांगितले होते त्याची मुलाने मनात पक्की खूणगाठ बांधली. आपल्या आजोबांना दगड तोडताना बघून तो देखील दगड तोडण्याचे काम करू लागला. हे काम नीट शिकल्यानंतर तो समुद्रात पोहण्याची तालीम घेऊ लागला. काही दिवसातच त्याने भूतत्व विज्ञानासंबंधित यथार्थ ज्ञान प्राप्त केले. त्यानंतर त्याने एका दगडांच्या कारागिराजवळ नोकरी केली, जिथे त्याला दगडांविषयी माहिती मिळाली. हळूहळू त्याला लाल रंगाच्या दगडांचे चांगले ज्ञान प्राप्त झाले. त्याचबरोबर तो लिहायला वाचायला देखील शिकला आणि त्याने आपले अनुभव लिहायला सुरुवात केली. आपल्या अनुभवातून प्राप्त झालेले ज्ञान शिक्षित लोकांसमोर ठेवल्यावर सगळे आश्चर्यचकित झाले. हळूहळू इंग्लंडमध्ये ते प्रसिद्ध झाले आणि पूर्ण दुनियेत ते नाव लौकिकास आले. हा मुलगा दुसरा कोणी नसून ते जॉन विलेट होते. मुलामध्ये असलेले गुण आईने ओळखल्यामुळे ते एक सुप्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ झाले. प्रयोग 1. आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर आपल्याला सगळीकडे चिखल नाही तर कमळ दिसेल. 2. हे विश्व जणू एक शाळाच आहे. येथील प्रत्येक परिस्थिती आणि व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते. ते धारण करून आपण अनुभवी बनतो. 3. गुणग्राही असल्यावर प्रत्येक व्यक्ती आपला मित्र बनतो आणि प्रत्येक परिस्थितीत आपल्याला मनोरंजनाचा अनुभव येतो.